ओम नमः शिवाय. मी गीताची धनी तुमच्या सर्व मैत्रिणींची खूप खूप स्वागत. सकाळचे 7:30 वाजत आले. आताशी कामाला सुरुवात झालेली आहे. अगोदर काय केलं की दूध तापवून घेतलंय आणि आता स्वयंपाक करण्याऐवजी म्हणायला लागले चालले मनामध्ये की देवपूजा अगोदर करून घ्यावी. कारण नंतर एकदा जर दिदी ते उठली आणि हे जर बाहेरून आले 10, 10:30, 11 वाजते देवपूजेला. त्याच्यामुळे आज चालले. त्याच्यामुळे आज अगोदर उठल्या चहा न करता अगोदर झाडझुड केली, नांगोळ करून घेतली आणि लगेच चालले. आता देवपूजा करून घेता येते म्हणजे परत एकदा स्वयंपाकाच्या राड्यामध्ये किंवा चहा पाण्याच्या राड्यामध्ये अडकलं बाकीचे काम राहून जाते. त्यामुळे आता देवपूजा करून घेते आणि नंतर स्वयंपाकाला सुरू करते. स्वामी जय जगदीश. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बोलो ओम नमः शिवाय. बोलो बोलो की बाळा इकडे चहा प्यायला. तिकडे आणायचंय का मला यायचंय का तुम्हाला? तिकडे घेऊन दिसतो इकडं दूध तरी सुद्धा आहे. दूधच्या तरी सुद्धा इकडे बघ ना सोफा आहे ना. हो का लातूरची भाषा शिकायचीच का बाई? मला येतच नाही. किती वेळेस म्हणते कळत नाही. फुलाला लाला जमतच नाही मला. मी ना छान म्हणायची गेलं झालं असंच म्हणते का मला. मग लय एकदा नाही वेळेस माझं निघतंय. दरच वेळेस करायचं आता सुरुवाती ठरवूनच का मग जवळ येऊन घे पप्पाला. जायचं दूध आलेत का? पाणी प्यायला आले असतील ते. पकडे दमान दिली अंगावर सुद्धा टाकून दिली. दुसमुसळी काम येताना भाजीपाले घेऊन आले आणि मस्त पातीची भाजी भेटली की किती फ्रेश पात आहे. पिवळी ही अजिबात दिसायला गेली. 1-2 काड्या दिसायला तर बाकी हिरवीगार पात आहे आणि अजिबात वलसर हे नाही. एकदम कुरडी छान वाटायला लागली. पातानी काय करायचे? पातानी काय करायचे? मी तर ठरवलं होतं पातानी पोळ्या करायच्या. पण ह्यांची फरमाईश आहे काय सांगा पटकन. तरच होणार आहेत बघा. मला पण भाकरी. मग बघा आता आलो तर मला त्यांनी टाळते बोलायचं पण मी सांगते. आणि सोनूचा आवाज आलाय तिकडून की त्यालाही भाकरी पाहिजे आणि करणारे बाजरीच्या भाकरी. एवढंच पीठ राहिले. आज बाजरीचं पण दळून घेऊन येणार आहे कारण आमच्या सगळ्यांना बाजरीची भाकरी आवडते. भरलं वांग, पात, मेथीची भाजी, नॉनव्हेजची भाजी अशा भरपूर भाज्यांबरोबर किंवा टोमॅटो टाकून जे आपण वरण फोडणी दिलेलं असते त्याच्याबरोबर आणि बाजरीची भाकरी एवढी भारी लागते. तर आता बाजरीचं आज दळून घेऊन यायचे आणि करायचे. आणि आत्ता करणार आहे मग पातीची भाजी करणार आहे. मटकी आणली, मटकीची उसळ करायची आणि नंतर म्हणलंच तर भेंडी आणली. भेंडी पण एकदम छान आहे पण भेंडी आत्ता नाही करायची. आता ते 2 तास झालं आजसाठी आणि करून घ्यायच्या. पोळ्या दिदीच्या टिफिनसाठी 2 पोळ्या करणार आहे. बाकीच्या मग आम्हाला दोघा तिघांना भाकरी करणार. चला करते स्वयंपाकाला सुरुवात. छानशी पातीची भाजी करून झालेली आहे आपली. एक साईडला मटकीची उसळ सुरुवात करणार आणि आता पोळ्या झाल्या तर भाकरीला सुरू केलेलं आहे. आता पोळ्या झाल्या करून दिदीचा टिफिन भरून दिलेला आहे आणि यांच्या टिफिनसाठी मस्त अशा छोट्या छोट्या बाजरीच्या भाकरी केलेल्या येतात. दुपारचे 4:30 वाजलेत. मस्त हलकीशी झोप झाली घेऊन. आता वेळ झाली
नाश्त्याची, कारण थोडीशी भूक लागल्यासारखी वाटली. त्याच्यामुळं मग काय आता छोट्या भुकेसाठी पोहे केले मग, कारण चिवडा तर आता कंटाळा आलाय खाऊन खाऊन. दिपावळीमध्ये भरपूर खाण्यात आलेला आहे. आणि छानसे पोहे झाले. मसाला हे काही नाही त्याच्यामध्ये, हिरव्या मिरची नव्हत्या, कोथिंबीर नाही, लाल तिखट टाकून मस्त गरमागरम आता पोहे होणार आहेत आणि करून घेतात नाश्ता. बघा किती कॉलनी शांत शांत वाटायला लागली. लेकरं नाहीत खेळायला, काही नाहीत, कारण आज काही सुट्टी नाही. आणि लेकरांचे कसे रोजच्या दिवसाला ट्युशन शाळा दमून जातात लेकरं. सुट्टीच्या दिवशी मात्र घालतील गोंधळ किती. पण आत्ता गॅलरीमध्ये उभारले आणि एवढं शांत वाटायले. आता कोण नाही खाली खेळायले तर आपल्याला कसं तरी वाटतं, उदास असल्यासारखं. किती शांतता वाटते. पण लेकरांचा गोंधळ छान वाटते कधी पण, करमणूक असते तेवढीच. आणि आता चला स्वयंपाकाला लागावं, कारण बराच वेळ झालाय. आता अंधार पण पडलाय बराचसा. आता आणि आता स्वयंपाक करून घेते. काय करावं कळना गेले. आणि रोज काय करावं हा एक नवीन प्रश्न असते. आता बघूच तर लेकरांना विचारते काय करायचं ते, आणि ठरवते काय करायची, काय म्हणते ते करता येते. विचारते एकदा लेकरांना काय करायचं ते, आणि पटकन करून घ्यायचं. कारण जवळपास होता 6 वाजून 5-10 मिनिट झाले तर, आणि 7:30 पर्यंत जेवायला लागते. सोनू दीदी आहे का? दीदीला विचार बरं काय करायचंय, तू पण सांग. दीदी काय करायचं? काल काय केलं तुम्ही? खिचडी. आज भात विचारायचं का त्याच्यामुळे? दोन ऑप्शन, एक तर भात बनवलाय ते खिचडी एवढंच असते. लेकरायचं मग भात वरण का? तुमच्या आवडीनुसार भात वरण ठरलेलं ऑप्शन देते 2 आणि त्यामध्ये आणखी आमची आवड आहे आणखी. काय तिकट तू करणार आहे? कसं आहे तुम्ही सांगता तसं करू. पप्पाला तर तिकट करावं लागणार आहे. आपल्याला जर तिकट ठेवायचं असतं तिकट ठेवता येते. दीदी पप्पाला तिकट ग तिकट ठेव म्हणून तिकट करावं. तू सांग आता तुझं कसं आहे ते. तिला फिक्का आवडतं मग तिकट राहू दे. फिक्कच राहू दे. फिक्कच राहू दे. फिक्कच कर. वाटे कुठे गेले की जरा काढून ठेवण्यामध्येच आहे तसं 4-5 वाटे काढून ठेवले की संपून जाते. हायलाईट झालंय भात वरण करणं. भात वरण करून घेते. दुपारची भाकरी जी आहे त्यांचं तर भागून जाते. आणि एक भाकरी थोडंसं भात वरण खाऊन घेतात तिने. आम्हाला काही भात वरण फक्त असलं तरी पण चालतं, खिचडी जरी फक्त असलं तरी पण चालते. दीदीसाठी आहे एखादी पोळी, जर खाणार असेल तर तिला सोनूला खायला सांगणार. आणि मोठं कुकर आणि छोटं कुकर असल्यामुळे एवढं पटकन होऊन जाते. आता अजिबात वेळ लागत नाही भात वरण करण्यासाठी. भात वरण करून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल माझे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. फक्त तुम्ही कमेंटमध्ये लिहित तर जावं की मला नेमकं करायचं काय, ज्याच्यामुळे मला समजेल की कशावरती व्हिडिओ बनवायचे का, आणि मी जे व्हिडिओ बनवायले ते तुम्हाला आवडायले का नाही ते पण माझ्या लक्षात येणार झालं. तर चला आता करून घेते आणि उद्या बोलते. बाय.